एवढा अमोल मानव दे दिलाय. महाराज म्हटले त्या श्रीहरीच्या रंगात रंगून जा, त्याचं भजन करा. अमोल मानव दे दिला हा परत चान्स नाही, कोण दिवस येईल कायसा नाही द्यायचा भरोसा. म्हणून अमोल मानव दे दिला ना, त्याचं भजन करा. महाराज म्हटले अरे पृथ्वी मुलाचे देतात सुवर्ण, न मिळे द्याचे कक्षण. एवढा अमोल आहे, मिळाला पण कळाला नाही. तर या अमोल मानवदेयाचे प्रयोजन काय, या अमोल मानवदेयाचे ध्येय काय, या अमोल मानवदेयाची ती कर्तव्य काय, या अमोल मानवदेयाचे साध्य काय. तर महाराज म्हटले या अमोल मानवदेयाचे ज्याला प्रयोजन कळाले नाही, नाहीतरी ही न पशु होणे, नाहीतरी काय थोडी श्वान सुकडे बापुडी, पूंस नाय पाय चार, मनुष्य परी कुत्री ती. नाथ महाराजांनी तर खूप असं या अमोल मानवदेयाला महत्त्व दिलेलं आहे. आणि सर्व संतांनीच सांगितलेलं आहे की ज्याच्या जीवनामध्ये परमार्थाचे अनुष्ठान नाही, ज्याच्या जीवनामध्ये साधू संतांचे विचाराचे अनुष्ठान नाही, नाहीतर ही न पशु होणे. पाहून या मनुष्य पण जो न साधीचं ब्रह्मज्ञान, तो लांडा गर्भजान पुच्छवणे दो पायी. तर तसा जर विचार केला तर मानवामध्ये याच्यामध्ये काय बदल आहे हो सांगा ना. त्याला 4 पाय आहे, याला 2 पाय आहे. त्याला 2 लांब कान आहे, याला आखूड कान आहे. त्याला एक लांब शेपटी आहे, बिना शेपटीचं. लांडा गर्भजान पुच्छवणे दो पायी, म्हणजे बिना शेपटीचं 2 पायाचं याला गाढव म्हटलेलं आहे महाराजांनी. तर एवढा अमोल मानव दे दिला. तर तसं प्राण्यामध्ये व मानवामध्ये काहीच बदल नाही बघा. आहार निद्रा भय मैथुन सर्व योनीचे समसमान, जो न साधीचं ब्रह्मज्ञान, तो लांडा गर्भजान पुच्छवणे दो पायी. तर आहाराची गरज याला आहे, मानवाला आहे. आहाराची गरज पशुला आहे. मरणाचं भय याला आहे, मानवाला मरणाचं भय त्याला पण आहे. आणि सुख दुःख याला आहे, त्याला पण आहे. सर्व सारखंच आहे 4 गोष्टीच्या माध्यमातून. तर तरी पण हा मानव देह श्रेष्ठ का. तर सांगा पृथ्वी का निर्माण केली परमात्म्याने, तर त्याला कर्मिना म्हणून. एकलेनी कंठावेची म्हणून येणे, केली निर्माण 14 भुवने, गगन मेघ सूर्य चंद्र तारांगणे, भौतिकी 5 महाभूते भिन्ने भिन्ने हो, ऐसा हा मायावे लागवी माया सूत्रधारी. तर त्याला कर्मेना म्हणून त्याने ही सृष्टी निर्माण केली. तर त्याच्यामध्ये निर्माण केली, त्याच्यामध्ये काही खगचर निर्माण झाले, काही जलचर झाले, काही भूजल झाले. तर काही खगचर म्हणजे आकाशात उडणारे निर्माण केले, जलचर म्हणजे पाण्यात राहणारे निर्माण केले, आणि काही पृथ्वीवर राहणारे निर्माण केली. पण ती कशी केली, काही 2 पायाची निर्माण केली, काही 4 पायाची, काही 6 पायाची, काही 10 पायाची, काही बहुपायाची, काही बिना पायाची निर्माण केली. पण कशी केली, ती सर्व आडवी केली. त्याला वाटलं मला ह्याच्यातून कोणी जाणीन, पण ह्यातलं त्याला कोणी जाणायला तयार नाही. म्हणून त्याने एक उभं बाहुलं निर्माण केलं. बाहुल्य मनुष्य देही निज ज्ञान घातले पाही. तर एक बाहुलं निर्माण केलं, त्याच्यामध्ये ज्ञान नावाची वस्तू जास्त टाकली. त्याला वाटलं ह्याच्या माध्यमातून मला कोणीतरी जाणण्याचा प्रयत्न करीन, पण त्याला कोणीही जाणायला तयार नाही. तर ते मनुष्य प्राणीसुद्धा बेईमान निघालं. म्हणून भगवंताने गीतेच्या 9व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकामध्ये या मानवदेयाचा निषेध केला. निषेध अश्रद्धाना पुरुषा धर्मशासे परंतप, अप्राप्य मान्य वर्तनते मृत्यू संसार वर्तमाने. याचा निषेध केला. एवढा अमोल मानव देह दिला, पण त्याला मानवाला महत्त्व कळना. म्हणून माऊलीने त्या श्लोकावर 3ऱ्या श्लोकावर 9व्या अध्यायाच्या खूप सुंदर असे दृष्टांताचे ओळ दिलेले आहे. दृष्टांत दिले. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पाशी तुझेच्या पदराड, पर्या विरुन गोचुड शुद्ध काय न सेविती. तर बघा गाईच्या काशेमध्ये दूध असतं
आणि बाहेरून एक गोचिड असतो, गोचिडसारखा प्राणी असतो. आणि त्या गोचिड्याला किती लांब असतं दूध, फक्त मध्ये पातळ असा एक पडदा असतो. आतून दूध असतं, बाहेरून अशुद्ध रक्त असतं. पण तो गोचिड, त्या दुधाचं ज्ञान नाही, तो अशुद्ध रक्त सेवन करतो. तर माऊलीने ह्याच्यापेक्षा चढता दृष्टांत दिला का कमलकंद आणि दरदुरी नांदून एकेच्या घरी पराग असे जे भ्रमरी येरा चिखल चुरे. बघा, पाण्याचं सरोवर असतं, त्याच्या कडेला एक असं कमळाचं झाड असतं 1.5-2 फुटावर. आणि त्याच्या शेंड्याला फूल असतं, खाली बुडाची बेंडकी असते. त्या फुलावर दूर दूरवरून भुंगे येतात, त्या फुलातील मकरकंद सेवन करतात आणि उडून जातात. पण त्या बेंडकीला त्याचं ज्ञान नाही. ती काय करते, त्या बुडाशी चिखल चढत बसते बेंडकी. तिला त्या फुलात मकरकंद आहे तिचं ज्ञान नाही. माऊलीने याच्यापेक्षा तिसरा चढता दृष्टांत दिला का कमलकंद आणि दरदुरी नांदणूक एकीच्या घरी पराग शिवजे भ्रमरी येरा सुखल चोळे ना तरी निदयाच्या परिवरी लोह्या रोतल्या ती सहस्रवरी तेथे बैसून उपास करी का दरिद्रीजी. बघा, तिसरा दृष्टांत दिला चढता. बघा, पूर्वीचे लोक असे खूप धन कमवायचे आणि पूर्वी काही बँके नव्हत्या, असे जमिनीतच पुरून ठेवायचे, खाली 2-3 फुटावर आपले खड्डा करून आणि घरातच ठेवायचे. पण ह्या मुलांना त्याचं ज्ञान नाही की आपल्या वडिलांनी धन पुरून ठेवलं आहे घर जमिनीमध्ये. तर ते काय करायचे, भिकेचे तुकडे गोळा करून आणायचे आणि त्या धनाच्या साठ्यावर बसून खायचे. त्यांना त्याचं ज्ञान नाही. त्याप्रमाणे माऊलीने म्हणजे एक सिद्धांत दिला, तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा रामू का भ्रांताची काम विषयावरी. बघा, 3 दृष्टांत दिले, गोचुडाचा दिला, बेंडकीचा दिला आणि त्या दुर्दैवाचा दिला, भिकाऱ्याचा दिला. एवढा आपल्या अंतकरणामध्ये परमात्मा आहे. त्या गोचुडाला ज्ञान नाही, बेंडकीला ज्ञान नाही आणि त्या भिकाऱ्याला पण ज्ञान नाही. तसा एवढा आपल्या अंतकरणात परमात्मा आहे. तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा रामू का भ्रांताशी काम विषयावरी. बघा, परमात्मा आपल्या हृदयात आहे, एवढा एवढा आपल्या आतमध्ये बगीचा आहे, पण त्याला त्याचं ज्ञान नाही. तो विषयात सुख शोधतो बाहेर. विषयात आहे म्हटले सुख, गाळी मूर्खावून मूर्ख. तर तो अज्ञानी जीव काय करतो, बघा, विषयातच सुख शोधतो. सुखच त्याला माहीत नसतं, सुखाची त्याची गाठच नाही. कुठं सुख असतं, हा मुलात सुख बघतो, हा घरात सुख बघतो, हा सर्व बाहेरच सुख बघतो. विषयात सुख नाही आहे, विषयात सुखाचा भास आहे. पण हा ज्ञानी जीव त्या विषयाचे सुख करता करता विषयात सुख शोधतो, अशा त्याचं सर आयुष्य जातं, पण याला सुख मिळतच नाही. तर सुख आपल्या अंतकरणात आहे, त्याला माहीत नसतं. तर सांगा, सुख कधी पाहिलं का हो, विषयात सुख मिळालं का? तर बघा, सुख तो जवा पाडे दुःख पर्वता एवढे, सर्व सुखाची आशा जन्म गेला, परी एक यत्न नाही केला. तर सुखाच्या आशेत जन्म जातो. बघा, एक मनुष्य असतो, तो काय करतो, आपली सुख सांगत आहे, तो काय करतो, जंगलात जातो, लाकडे गोळा करून आणतो आणि त्याचा उदरनिर्वाह करतो विकून ते लाकडं. असं एकदा काय झालं, तो जंगलात गेला, लाकडं तोडे आणण्यासाठी जंगलात गेला आणि येता येता त्याच्या मागे एक वाघ लागला. त्याने ती मुळी टाकून दिली आणि पळत सुटला. पळता 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 त्या एका विहिरीतच पडला. त्या विहिरीत होतं पाणी नव्हतं, ती कोरडी होती आणि त्या विहिरीमध्ये एक मुळी होती झाडाची आडवी. त्याला खाली एक आग्यामुळं होतं आणि त्याला तो मुळीला तो उंदीर कुरतडत होता. ती मुळी कधी तुटून पडून याचा नेम नव्हता. खाली पालापाचोळा, त्याच्यामध्ये होता नागोबा फडा काढून फू फू असा, आणि वरून बघत होता वाघोबा. तर आणि ते मुळी कुरतडत होता उंदीर, कधी गळून पडण्याचा भरोसा नाही. आणि त्या आगय मोहळ्याच्या अंगाला सर्व गुदगुल्या करत होतं. गुदगुल्या करतं मोहळ मग नाही, त्या माश्या त्याच्या अंगाला चावत होत्या आणि त्याच्या धक्क्याने त्या मावळाचा कांदा फुटला. त्याच्यात होतं मध.
आणि तो मध काय करायचा, त्या कपाळावरून असा नाकावरून तोंडात पडायचा. आणि एवढा भयंकर वेदना, एवढा भयंकर दुःख आहे, पण तो त्या मधाच्या थेंबात विसरत होता. मध तोंडात पडलं की म्हणायचा आ हा हा हा, असा विसरायचं तो दुःख. एवढं भयंकर दुःख माशाचा अंगाला चावत होत्या, पण थेंबात विसरत विसरत होता तो थेंबात मधाच्या. त्याप्रमाणे आपल्या अंतकरणात परमात्मा आहे हे त्याला कळत नव्हतं. तो विषय सुख शोधत होता. विषय काय म्हटलं, सुख गाळे मूर्ख मूर्ख, त्याला सुख कधी कळालंच नाही. बघा, सुखाचा भास आहे आणि तो विषयातच सुख शोधत होता. तर बघा, एक असं कधीच तरी हाडूक पडलं होतं आणि ते कुत्रं ते चगळत होतं हाडूक. त्या हाडकाला काय रक्त असतं का हो? याची हिरडी फुटते, चगळतो 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 हाडूक, आणि याची हिरडी फुटते आणि त्याचं रक्त येतं. त्याला काय वाटतं का ते हाडकाचंच आहे. तर त्याप्रमाणे आपल्या अंतःकरणात परमात्मा आहे, पण आपल्याला जीवाला ज्ञान नाही. तो बाहेर सुख शोधतो, विषयात सुख नाही आहे. म्हणून महाराज म्हटले, अरे एवढा अमोल मानव दिला ना, त्याचं भजन करा. रंगे रंगे रे श्रीरंगे, काय बोललासी पतंगे, शरीर जायाचे ठेवणे, दरीशी अभिलाष झणे. अरे हा एवढा अमोल मानव दिला आहे, तो पण आपला नाहीये. तो आणलेला उसना, हा उसना दे आणलेला आहे. हा पंचकृत पंचमहाभूताचा आहे. हा ज्याची त्याला परत द्यायचा आहे. हा उसना आणलेला आहे. तर पंचमहाभूत पृथ्वी आप तेज वायू आकाश, तर हे पंचमहाभूत हे सर्व एकत्र मिलित झालेले आहेत आणि त्यापासून हा देह झालेला आहे. आणि हे पंचमहाभूत परत आपापल्या भूतामध्ये विलीन होतात. राहते एक भूत, ते पृथ्वी मिट्टी में मिट्टी मिलाई. तर दिला एवढा अमोल मानव देवे दिला दे भजना मोठा, पण आपल्याला त्याचं कधी कळलंच नाही. आपण नव्हे तुझा परिवार देह दाराक्षण भंगुर, आपण त्या घरदार मुलामध्ये सुख बघतो, त्याच्यामध्ये सुख नाहीये. सर्व दिले घेतल्याचे अंत कायचे कोणी नाहीये. आपल्याला एक सोडवणारा फक्त तो परमात्मा आहे आणि त्याचं भजन करा. महाराज म्हणते, त्याच्या रंगात रंगून जा. तो आपला एक आहे, आपलं कोणी नाहीये. म्हणून मी असा अत्यंत महाराजांचा अभंग निवडला. तर महाराज या अभंगातून या अज्ञानी जीवाला उपदेश करत आहेत की जीवाला म्हटले, अरे तू त्या परमात्म्याच्या रंगात रंगून जा, या खोट्या प्रपंचात रंगू नको, तुझं कुणी नाहीये. तर असो, तर मी माझे सद्गुरू भागवत महाराज दळवी, आज वयोवृद्ध तपोवृद्ध ज्ञानाचा गाढा अभ्यास झालेले असे भागवत महाराज माझे सद्गुरू, आणि आज त्यांचं 89 वय चालू आहे. तरीही अखंड ज्ञानेश्वरी संध्याकाळी 7 ते 8 त्याचं श्रवण चालू आहे. रोज नियमाने मी त्यांच्याकडनं मुखातून ऐकत आहे. वेदांताचे पाठ चालू आहेत आणि ज्ञानेश्वरी मी ऐकत आहे. श्रवण भक्ती, आज मी अडाण्य सामान्य स्त्री आहे आणि माझं 25 वर्षापासून फक्त श्रवण भक्ती चालू आहे. मला परमार्थाचा गंध नाही, कधी हरिपाठ माहीत नाही, कधी ज्ञानेश्वरी माहीत नाही. आणि आईवडील पण अडाणीच होते ना हो. पहिले लोकांना काय त्याचं ज्ञान होतं, शिक्षणाचं नाही, मला पण शिकवलं नाही. पण काय असन पूर्वजन्मीचं पुण्य, संतांची भेट झाली आणि त्यांच्या मुखातून ज्ञानेश्वरी ऐकली, श्रवण भक्ती केली. ज्ञानेश्वरी अजून कळत नाहीये, पण श्रवण भक्तीला किती महत्त्व आहे बघा. तिकडं त्या ऋषिकेशला आजही वेदांताचे ब्रह्मसूत्राचे पाठ चालतात. मोठमोठे विद्वान आचार्य शंकराचार्यांकडे असे मोठमोठे पंडित पाठाला येतात. त्यामध्ये एक असा अडाणी मुलगा यायचा, त्याला काहीच कळत नव्हतं. तुका म्हणे, जड बुद्धी ऐशी जड, त्या परिस्थितीत दगड बरे देवा. तर दगडावाने जड असं तो यायचा ऐकायला. तर सर्व विद्यार्थी जे टिंगल करायचे, त्याला हसायचे, पण त्याला त्याचं ते कळत नव्हतं. नुसतं श्रवण भक्ती नियमाने यायचा. एकदा काय झालं, तो मुलगा असा भागीरथीच्या पलीकडे राहत होता आणि त्या नदीला असा पूर आला आणि त्याला इकडे येताच ना, तो तिकडेच अडकला. सर्व मोठमोठे पंडित पाठाला आले. विद्यार्थी म्हणायचे, आचार्य पाठ सुरू करा. अहो तो मुलगा येऊ द्या म्हटले. महाराज म्हणायचे, मुलगा येऊ द्या म्हटले. नाही, त्याला काही कळत नाही म्हणायचे. तो आला काय नाही आला काय, तो जडच आहे म्हटले. नाही, अरे त्याला येऊ द्या म्हटले, आज तोच पाठ सांगणार आहे. असं म्हटल्यानंतर सर्व विद्यार्थी हसायला लागले. अहो गुरुजी म्हटले, त्याला काय कळतं म्हटले. नाही, तोच सांगणारे म्हटले.
पाठ. आणि तो तिकडे गंगेच्या पलीकडे अडकला होता. महाराजांनी आवाज दिला, त्याच्या कानाला आवाज गेला. म्हटलं, अरे मला आचार्य आवाज देत आहेत. म्हणून तो पळतच आला, त्या पाण्यावरून पळत आला आणि सर्व त्याला पाहत होते. पाणी तुफान वाहत होतं गंगेचं आणि त्याच्या पावला पावला खाली असे फुलं उमलले. तर सर्व विद्यार्थी म्हटले, गुरुजी पहा ना, म्हटले तो कसा आला पळत पळत, त्याच्या पावला खाली असे फुलं उमलले. म्हटले, कसा आलास तू? म्हटले, पळत आलो. आणि श्रद्धेने काय होणार नाही, श्रद्धेने केल्यामुळं श्रवण भक्ती त्याची श्रद्धेने. म्हटले, पद्म म्हणजे फूल, पाद म्हणजे पाय, त्याच्या खाली एक एक फुल उमटलं. म्हणजे त्याला तेव्हापासनं पद्म पादाचार्य नाव पडलं. तर श्री शंकराचार्यांचे 4 शिष्य होते. त्रोटकाचार्य, हस्तमलकाचार्य आणि सुरेश्वराचार्य, हा पद्मपादाचार्य. 4 शिष्यापैकी हा शिष्य होता. आणि श्रवण भक्ती, एवढा जड मुलगा असताना फक्त श्रवण भक्ती केली त्याने. आणि श्रवण भक्तीने त्याच्या श्रद्धेने केल्यामुळं बघा त्याचं पद्मपादाचार्य नाव पडलं. आणि त्या मुलाने श्रवण भक्ती केली म्हणून महाराज म्हटले त्याला आज तूच पाठ सांगायचे. म्हटले, गुरुजी मला काय कळतं. पण सद्गुरूंनी त्याच्या मस्तकावर हात ठेवल्याबरोबर कृपा कटाक्षाने आईले आपल्या पदी बैसवले. बघा केवढा अधिकारी झाला तो. पण श्रद्धावान लभते ज्ञान, श्रद्धेला फार महत्व आहे. त्याप्रमाणे मी सुद्धा एक अडाणी स्त्री आहे, अडाणी घरातली आहे. मला लिहिता वाचता येत नाही. माझे आई वडील सुद्धा अडाणी होते, पण श्रवण भक्ती. तर त्याप्रमाणे गुरुने सुद्धा मला माझं परमभाग्य आहे. तर कृपा कटाक्षाने आईले आपल्या पदी बैसवले. तर सद्गुरूंनी हात ठेवल्याबरोबर मला म्हटले, तुम्ही प्रवचन करा. म्हटलं, महाराज मला कळत नाही. म्हटले, श्रवण करा, आपलं प्रवचन करा. तर श्रद्धेने केल्यामुळे गुरूंच्या आशीर्वादाने, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मला थोडंसं बोलण्याचा मी प्रयत्न केला. पण एवढं ज्ञान नाही, पण सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या सद्गुरूंच्या मुखातून ऐकलेलं तुमच्यापुढे सांगण्याचा प्रयत्न केला. तर केली व्हिडिओ कुडी सेवा, ती तुम्ही गोड करून घेवा. तर रंगी रंगे रे श्रीरंगे, काय बोलले शे पतंगे, शरीर जायचे ठेवणे दर्शी अभिलाष धने. तर हे सांगण्याचा प्रयत्न केला. भगवान महाराज म्हटले, अरे अंत काय सोयरा तुका म्हणे विठूधरा, तो सोडवणार आपल्याला एक परमात्मा आहे. आणि त्याचं भजन करा, अमोल मानवते दिला आहे म्हणून भजन करा. म्हणून महाराजांनी असं सांगितलं. आणि मी सद्गुरूंच्या मुखातून ऐकलेलं तुमच्यापुढे सांगण्याचा प्रयत्न केला. केली वेळी वाकोडी सेवा, ती तुम्ही गोड करून घ्या. पुंडलिका वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री सिद्धेश्वर भगवान की जय. श्री विठ्ठलनाथ महाराज की जय. श्री भागवत महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. आता विश्वात्मके देवे, येणे वागेदने तोषावे, तोषून द्यावे पसायदान हे. जे खांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूतां परस्परे पडो मित्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जेवांशील तथे लाहो. प्राणीजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत मंडळी भेटू त्या होता, चला कल्पतरूचे आरव. चेतना चिंता मनीचे गाव, बोलते जीर्ण पियुषांचे. चंद्रमेचे आलांछन, मार्तंड तापहीन. ते सर्वाई सदा सज्जन, सोयरे तू किंबहुना सर्व सुखी. पूर्ण होऊन तिन्ही लोकी, भजे आदिपुरुषी अखंडित. आणि ग्रंथोपजीवी विशेष लोकीये, दृष्टादृष्ट विजय होवावे. येत म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसावो. येणेवरी ज्ञानदेव सुखिया झाला, येणेवरी ज्ञानदेव सुखिया झाला, येणेवरी ज्ञानदेव सुखिया झाला. श्री पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.